नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज दुपारनंतर आणि मध्यरात्रीचा हवामान अंदाज सविस्तरपणे जाणून घेऊया। 21 मे 2026 या तारखेचा। तर ह्या वेळेत वातावरणामध्ये अचानक बदल होऊन महाराष्ट्रात अवकाळी वादळी पावसासाठी पोषक वातावरण तयार होऊन विजांच्या कडकडाटासह या वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनंदिन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। 21 मे महाराष्ट्र हवामान अंदाज दुपारनंतर मध्यरात्रीपर्यंत वादळी पावसाचा मोठा इशारा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रासाठी आजची मोठी हवामान अपडेट समोर आली आहे। तर महाराष्ट्रात आज दुपारनंतर ते मध्यरात्रीपर्यंत अनेक भागात हवामानात मोठा बदल पाहायला मिळू शकतो। सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले असून अंदमान समुद्र परिसरात चक्रकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे। दमट वारे वेगाने सक्रिय होत असून मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होत आहे। बंगालच्या उपसागरात वाऱ्याची दिशा दक्षिण पश्चिमेकडून उत्तर पूर्वेकडे राहणार असून वाऱ्याचा वेग 35 ते 55 किलोमीटरपर्यंत प्रति तास राहण्याची शक्यता। काही भागात झोचचा वेग 60 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो। अरबी समुद्रातही आर्द्रता वाढत असून केरळ किनारपट्टीकडून दमट समुद्री वारे महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे। सध्या मान्सून अंदमान समुद्र, दक्षिण बंगालचा उपसागर आणि दक्षिण अरबी समुद्र परिसरात सक्रिय झाला आहे। आज सकाळपासून राज्यात उकाडा आणि दमाट वातावरण जाणवत आहे, मात्र दुपारनंतर ढगांची संख्या वाढेल आणि संध्याकाळी अनेक भागात अचानक हवामान बदलू शकते। पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, अहिल्यानगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। काही ठिकाणी धुळीचे वादळ, जोरदार वारे आणि हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो। वादळी वाऱ्याचा वेग 40 ते 60 किलोमीटरपर्यंत प्रति तास जाण्याची शक्यता आहे। दुपारनंतर पश्चिम महाराष्ट्र आणि घाटमाथा भागात ढगाळ वातावरण वाढेल, तर रात्री उशिरापर्यंत काही भागात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळतील, तर काही भागामध्ये गारपीटची शक्यता देखील नाकारता येत नाही। तर ह्याच दरम्यान तापमान हे 2 ते 5 अंशाची घट होण्याची शक्यता असून पुढील काही दिवसात उष्णतेपासून दिलासा मिळू शकतो। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये दुपारनंतर मध्यरात्रीपर्यंत पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे 21 मे 2026 या तारखेचा सविस्तरपणे। 21 मे 2026 या तारखेचा महाराष्ट्राचा सविस्तर अंदाज। कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह अवकाळी वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर सुरुवातीला दुपारनंतरचा हवामान अंदाज जाणून घेऊया। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही केरळ, कर्नाटकच्या किनारपट्टीकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडू, तेलंगणा आणि भारताचा पूर्व परिसर या भागात दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील, पावसाची स्थिती कमी राहील आणि वारे काही वाहतील। तर महाराष्ट्राकडे कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये वादळी पावसाला सुरुवात होईल। तर या पावसाची स्थिती दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण राहील, जसे सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, कर्नाटक राज्याचा परिसर, बाची, बेळगाव आसपासचा परिसर या बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस दुपारच्या दरम्यान बघायला मिळू शकतो आणि उष्णतेत घट होईल। तसेच किनारपट्टीकडे वायगणी, पुईपकासल, कुणकेश्वर हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तसेच दिघळा, कणकवली, पोंडा, राधानगरी, खारेपाटण, गगनबावडा या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण हलका पाऊस राहील आणि जोरदार पावसाची शक्यता ही बेलकर, साक्रापा, संगमेश्वर, माखनजण आणि मारगाव, तांबे, लोटे, चिपळूण, सातारा जिल्ह्याचा काही परिसर, दहागाव, दाभोल, गुहागर जोरदार पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्यासह राहील। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। मलकापूर, कोकरूड, ज्योतिबा, किनी, कोडाली, आष्टा, इस्पोर्ली, मुरगुड, निपाणी या भागात हलका मध्यम पाऊस आणि वाऱ्याचा वेग देखील हलक्या मध्यम स्वरूपात असणार आहे।
तर सातारा जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही दुपारनंतर सातारा कोरेगाव आद्राकी मोल दिक्सल नांदल फलटण लाटे या भागातही जोरदार स्वरूपात राहील। महाबळेश्वर रावडीबाई खंडाळा जोरदार पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। तर पुणे जिल्ह्याकडे शिवापूर सासवड जेजुरी दायरी लवासा जिटे सोनगड नागोठाणा आंबे कळवण हलका पाऊस पुणे जिल्ह्याच्या या भागात आणि रायगड जिल्ह्याकडे पेण शिरवळ खोपोली कामशेत कर्जत कुसर नवी मुंबई पनवेल पेठ आंबेगाव वाडा मुरबाड या भागातही बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। अहिल्यानगरच्या भागातही दुपारनंतर पावसाची शक्यता आले आणि तसेच वरवंडी घारगाव संगमनेर नांदूर शिंगोटे नाशिकचा परिसर पांडुर्ली सिन्नर तिरडे डुबरे आणि नाशिक वणी डोडांबे चांदवड मनमाड इकडे मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज आहे। कळवण देवळा सौदाने औटी या भागातही हलक्या मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। सर्वसाधारण दुपारनंतर या पावसाची स्थिती निर्माण होईल। मराठवाड्यातील लातूर बीड आणि श्री छत्रपती संभाजीनगर जालना ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे। नांदेड वगळता हिंगोली परभणी इकडे ढगाळ स्थिती राहील आणि विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा या जिल्ह्यातही अंशतः ढगाळ स्थिती आणि उष्णतेत थोडीफार घट बघायला मिळणार आहे। तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज राहील। तर सायंकाळच्या दरम्यान पावसाची स्थिती ही जवळजवळ जास्त जिल्ह्यांमध्ये बघायला मिळणार आहे। जोरदार पावसाचा अंदाज राहील। दक्षिण कोकणातही पावसाचा जोर सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान जोरदार स्वरूपात राहील। जसे सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड कर्नाटक राज्याचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसारी अड्डाला इकडे हलका मध्यम राहील। जोरदार पावसाचा अंदाजा अजरा आणि गारगोटी कापसी पोंडा राधानगरी वायगणी पैकासल महापण कुडल इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। खारीपटण गगनबावडा राजापूर रेपटण आणि परोळा संगरूळ मलकापूर कोकरूड बेलकर साक्रापा रत्नागिरी जिल्ह्याचा पश्चिमी परिसर इकडे जोरदार वादळी पावसाचा अंदाज आहे। किनारपट्टीकडे पावसाची स्थिती कमी राहील। वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तर कोयना पटण अरळ अरवडे सरवाट उसटफोट लोटे चिपळूण दहागाव खेड सागदेव सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात आणि कोकण किनारपट्टीकडे बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर जबरदस्त पावसाची शक्यता ही देवरा आणि सातारा इकडे मध्यम स्वरूपात राहील। पुसेवली औंध मायणी विटा मसवड सोलापूर जिल्ह्याचा काही परिसर बराड शिंगणापूर मोल दिक्सल लाटे फलटण या बऱ्याच ठिकाणी तुफान वादळी पावसाचा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता सांगली जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये तासगाव देसिंग नागज कुचित दागलपूर बिलर्जत इकडे मध्यम स्वरूपात बघायला मिळणार आहे। दक्षिणेकडे जोर कमी राहील। हलक्या पावसाचा अंदाज सांगली मालगाव तसेच रायबग हिडकल चिकोडी निपाणी या भागात हलक्या पावसाचा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान देखील बघायला मिळणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील आणि मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूरच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाजा धाराशिव कामीगाव बेमले पेठ कोण तसेच कळम मासा तारकेटबोम या भागात जोरदार पावसाचा अंदाजा सर्वसाधारण सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। लातूर घाटेगाव बोकडा आणि श्रवंतपाल अचोला आसपासचा परिसर उदगीर मोरकी हलक्या पावसाचा जोर या भागात असणार आहे। तर अहिल्यानगरच्या भागातही सायंकाळच्या दरम्यान पावसाची स्थिती राहील। राळेगाव सुरीगाव जामखेड काडाष्टी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। सोलापूर जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही बिगवन केटो बिगोन रोड आणि लाटे फलटण बराड शिंगणापूर अकलूज माळशिरस भालवानी या भागातही हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान राहील। पुणे जिल्ह्यातही हलका मध्यम पुणे लोणी कालबोर लवासा जिटे आणि लगतच सोनगड आंबे कळवण खेड चाकण पाबल मलठण कवटे या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। मुंबई नवी मुंबई कल्याणडोंबिवली भिवंडी घाटमाथ्याचा परिसर शिवालेबाई शाकरे शहापूर शेनवा इगतपुरी मुंडगाव वडीवारी इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर जोरदार पावसाची शक्यता ही नाशिकच्या उत्तर भागामध्ये मनमाड नांदगाव चांदवड वणी डोडांबे सौदाने मालगाव नांद्राणे आणि तसेच सटाणा नामपूर या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। धुळे जळगावलाही ढगाळ वातावरण राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात देखील सायंकाळच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज राहील। श्री छत्रपती संभाजीनगर फुलंब्री विरामगाव कन्नड हतनूर येलगोपा देवगाव हलक्या स्वरूपात राहील। तसेच ईश्वर अंबड गोलापांगरी काचूड पाचूड जालना जिल्ह्याचा परिसर जालना तारगाव
तसेच देऊळगाव राजा हलक्या मध्यम पावसाचा जोर या भागात राहील. लातूर बीडच्या भागातही हलक्या मध्यम स्वरूपात राहील. आणि नांदेड भागाला हिंगोली, परभणी, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया ढगाळ स्थित राहील. पावसाची स्थिती फारशी नाही. तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा सोलापूर जिल्ह्याच्या भागामध्ये जोरदार स्वरूपात राहील. सोलापूर, सांगली, सातारा, लातूर, बीड, धाराशिव, पुणे, अहिल्यानगर, श्री छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी जिल्ह्याचा काही परिसर या भागामध्ये मध्यम हलक्या पाऊस विजांच्या कडकडाटासह मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे. तसेच 1च्या दरम्यान आणि पहाटेच्या दरम्यान पावसाची स्थिती ही बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन नोटसोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.